बघा आपल्याला असं दिलेलं आहे डायग्राम, ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर अ बीम लोडेड ॲज शोन इन फिगर. असा इथं एक हिंज सपोर्ट दिलेला आहे आणि इथं रोलर सपोर्ट दिलेला आहे. असं जरी दिलेलं असेल तर आपण हा सिम्पल सपोर्ट म्हणूया, कारण एंड्सला ए आणि डी एंड्सला सपोर्ट दिलेला आहे. तेव्हा त्याच्यामध्ये आपण फ्री बॉडी डायग्राम काढताना व्हर्टिकल रिॲक्शन आपण इथं कन्सिडर करूया. एला जे काही पॉईंट आहे त्या बीमला ही हिंज सपोर्ट काय करतं, व्हर्टिकल रिॲक्शन ऑफर करतं आर ए, आणि डीला जो रोलर सपोर्ट आहे तो डी पॉईंटला आर डी ही व्हर्टिकल रिॲक्शन ऑफर करतो असं कन्सिडर करूया. नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, ही फ्री बॉडी डायग्राम आपण काढून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कपल दाखवलेला आहे बघा, हा 150 किलोन्यूटन मीटरचा कपल दाखवलेला आहे आणि ह्याचे डायरेक्शन कशी अँटी क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज कपल दाखवलेला आहे. तर हा फोर्स नसून ही मुवमेंटमध्ये आपण कन्सिडर करणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, आर एची आणि आर डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घ्यावी लागेल. म्हणजे आपलं जे मेकॅनिक्सचं इक्विलिब्रियम कंडिशनला आपण समेशन ऑफ एफ वाय बरोबर 0, सम ऑफ ऑल द व्हर्टिकल कॉम्पोनंट 0 घेतो. आता इथं व्हर्टिकल कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत फोर्सचे, आर ए हा फोर्स आहे, त्याच्यानंतर हा यू डी एल आहे. आता हा कपल आहे तो फोर्स कन्सिडर करायचा नाही, मुवमेंट म्हणून कन्सिडर करायचे. आणि आर डी नावाचा एक फोर्स आहे. आता याच्यामध्ये मेकॅनिक्सचं प्रिन्सिपल आहे, म्हणजे साइन कन्व्हेन्शन आहे, अपवर्ड फोर्स पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड फोर्स निगेटिव्ह. मग आता कुठले कुठले फोर्सेस आहे, आर ए काय होतं अपवर्ड जातो म्हणजे प्लस. त्याच्यानंतर यू डी एल हा 15 किलोन्यूटन पर मीटरचा 4 मीटर लांबीवर ॲक्ट होतो आहे, म्हणजे 15 × 4. पण हा काय होतो आहे की ह्याचं डायरेक्शन कुठे आहे, डाऊनवर्ड आहे. डाऊनवर्ड असल्यामुळं आपण काय घेतलं, -15 × 4. ह्याला 4नं मल्टिप्लाय केलं म्हणजे मीटर कॅन्सल होईल आणि ह्याचं किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन होईल, 15 × 4. ओके, तर ह्याचं पॉईंटमध्ये कन्व्हर्जन केलं, पॉईंट लोडमध्ये. आता हे कपल आहे तो कन्सिडर करायचा नाही. आर डी काय होतं, अपवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह = 0. मग आर ए -60 + आर डी बरोबर 0. आता -60 इकडे गेल्यावर प्लस होणार आहे. हे झालं इक्वेशन 1. आता आपण सम ऑफ मुवमेंट अबाउट ए बरोबर 0 घेऊया. सम ऑफ मुवमेंट अबाउट ए बरोबर 0 घेऊ. आर ए इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए इज 0, आर ए इंटू 0 दॅट इज 0. आता इथं पण साइन कन्व्हेन्शन काय वापरायचं, मेकॅनिक्सचं साइन कन्व्हेन्शन वापरायचं आहे, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह आणि क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. हे मेकॅनिक्सचं साइन कन्व्हेन्शन इथं वापरावं लागेल. आर ए इंटू 0 0. नेक्स्ट आपण घेऊया यू डी एल. यू डी एल काय आहे तर बघा, हे डाऊनवर्ड म्हणजे हा काय करणार आहे, ह्याला हे जर फिक्स ठेवलं एंड तर ह्याला क्लॉकवाईज फिरवणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे. पहिल्यांदा यू डी एल जे आहे त्याचं पॉईंट लोडमध्ये कन्व्हर्जन करूया, 15 × 4. आणि हा कुठं ॲक्ट होणार आहे तर ह्याच्या मिड पॉईंटला ॲक्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे आर एपासून त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे तर 4चा मिड पॉईंट म्हणजेच × 4/2. ठीक आहे. नेक्स्ट हा कपल कन्सिडर करावं लागेल, मुवमेंट घेतो म्हणजे हे मुवमेंट पण कन्सिडर करावं लागेल. ही काय अँटी क्लॉकवाईज मुवमेंट आहे, आपण अँटी क्लॉकवाईज काय घेतो, निगेटिव्ह घेतो म्हणजे -150. ठीक आहे, मुवमेंट असल्यामुळे याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स वगैरे काही नाही. आता आर डी हा काय करणार आहे, ह्याला अँटी क्लॉकवाईज मूव्ह करणार. हे जर पॉईंट फिक्स ठेवला तर ह्याला काय करणार आहे, हा बघा असं जर फिक्स ठेवला आणि इकडं असं काय करणार, तो अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करणार आहे. म्हणजेच हे बघा हा बीम आहे, इकडं असा फोर्स काय करणार, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करणार आहे. म्हणजेच आर डी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए 4 + 2 + 2 म्हणजेच 8 बरोबर 0. अशा वेळेस आपण जेव्हा हे कॅल्क्युलेट करणार आहोत तर आपल्याला किती येतं बघा, तर ह्यामध्ये 8 ह्याच्यामध्ये किती येते तर 120 ह्याचं 120 -150 -8 आर डी बरोबर 0. तर -8 आर डी इकडे गेल्यावर पॉझिटिव्ह होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच 120 - 150 बरोबर 8 आर डी. मग आर डी बरोबर किती येणार आहे तर मायनसमध्ये आन्सर येते. मायनसमध्ये आन्सर येते. मायनसमध्ये किती येते आन्सर, 3.75 किलोन्यूटन. 3.75 किलोन्यूटन एवढा काय आला, लोड आला. आर डीची व्हॅल्यू मायनस इथे घेऊया, -3.75 मायनस व्हॅल्यू घेऊया. ओके, -3.75 आली. आता ही जी व्हॅल्यू आहे ते इक्वेशन 1मध्ये टाकूया. म्हणजेच आर डीची व्हॅल्यू काय, -3.75 बरोबर 60
ठीक आहे, -60. ओके, तर आर एची व्हॅल्यू काय येईल? आर एची व्हॅल्यू काय येणार आहे पहा. तर ह्याची व्हॅल्यू काय येणार आहे? 60, हे मायनस इकडे गेल्यावर प्लस झालं 3.75, म्हणजेच 63.75 किलोन्यूटन एवढी व्हॅल्यू येते. आर एची व्हॅल्यू किती आली? 63.75 एवढी व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. याच्यामध्ये कपल असल्यामुळे हा प्रॉब्लेम घेतलेला आहे, कपल असल्यामुळे हा प्रॉब्लेम घेतलेला आहे. आता आपल्याला SF डायग्राम काढायची आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची, शिअर फोर्स आणि बेंडिंग मुवमेंट काढायचं आहे. मग आपण काय करूया, डी पॉईंटला इथं सेक्शन लाईन घेऊया, अशी सेक्शन लाईन घेऊया. त्याच्यानंतर बी पॉईंटला इथं सेक्शन लाईन घेऊया, इथं सेक्शन लाईन घेऊया, आणि ए पॉईंटला इथं सेक्शन लाईन घेऊया. ह्याला घ्यायची गरज नाही, कारण हे फोर्स नाही आहे, हा मुवमेंट आहे, त्यामुळे इथं घ्यायची गरज नाही. मग SF ॲट डी, SF ॲट डी बघा. सेक्शन, आता ही SFमध्ये तुम्हाला माहिती आहे सगळं आता, की सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला डाऊनवर्ड, सेक्शन लाईनच्या डाव्या साईडला अपवर्ड पॉझिटिव्ह, सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड, सेक्शन लाईनच्या डाव्या साईडला डाऊनवर्ड निगेटिव्ह. ओके, आपण शक्यतो उजव्या साईडचंच बघतोय. ही सेक्शन लाईन डीची आहे. ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला एकच फोर्स आहे आणि हा जो आहे तो अपवर्ड जातो आहे, म्हणजेच काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह RD. आता RDची व्हॅल्यू काय आलेली आहे? RDची व्हॅल्यू आलेली -3.75, म्हणजे -3.75. सो -3.75. हे मायनस का आलं? या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड जातोय, सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड म्हणजे निगेटिव्ह, म्हणजे मायनस साईन आलं. पण असतानाच RDची व्हॅल्यू मायनस आहे, म्हणजे इन ब्रॅकेट टाकलं मायनस, इन ब्रॅकेट -3.75 जी RDची व्हॅल्यू आहे मायनस, म्हणजेच काय आली याची व्हॅल्यू मायनस प्लस 3.75 किलोन्यूटन, 3.75 किलोन्यूटन. ओके, नंतर SF ॲट बी. आता बघा, बीचा राईट घेतला तर एवढाच फोर्स आहे, बीचा लेफ्ट घेतला तरी एवढाच फोर्स आहे, त्यामुळे एकच कन्सिडर करूया. तुम्ही दोन्ही कन्सिडर करून काढू शकता, पण एकच आत्ता कन्सिडर करूया. बीच्या उजव्या साईडला कुठला फोर्स आहे, तर RD, तो अपवर्ड जातो आहे, अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह, आणि त्या RDची व्हॅल्यू किती? -3.75. ठीक आहे, -3.75 म्हणजेच काय, प्लस 3.75 किलोन्यूटन. ठीक आहे, SF ॲट बी पण काय आलं, 3.75 किलोन्यूटन आलेलं आहे. नंतर SF ॲट ए, SF ॲट ए बघा, मी कपल कन्सिडर केलं नाही, आपण शिअर फोर्स कॅल्क्युलेट करतोय. बेंडिंग मुवमेंटच्या वेळेस कपल कन्सिडर करायचं आहे, आत्ता नाही करायचं. ठीक आहे, SF ॲट ए. आता ह्याच्यात कुठले फोर्सेस आहे? 15 किलोन्यूटन हा डाऊनवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह, आणि RD अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह. ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला हा 15 किलोन्यूटन डाऊनवर्ड जातो म्हणजे पॉझिटिव्ह, ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला हा अपवर्ड जातो म्हणजे निगेटिव्ह. आता SF ॲट ए बरोबर काय असणार आहे? पहिल्यांदा हा पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजेच 15×4 हा लोड झाला. ठीक आहे, आता 15×4 हा लोड झाला, हा एक लोड झाला, हा पॉझिटिव्ह होतो, आणि ही मायनस किती येणार आहे? मायनस येणार आहे, कारण का हा RD अपवर्ड जातो, सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला अपवर्ड म्हणजे मायनस 3.75. बघा, नीट लक्ष द्या. तर ह्याचं उत्तर किती येतं पहा. हे सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, कारण ह्याची व्हॅल्यूज काय आलेली आहे? व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे मायनस. ठीक आहे, म्हणजे मायनस आल्यामुळं ॲक्च्युली ह्याचं साईन कन्व्हेन्शननुसार मायनस आलेलं आहे, -RD -3.75, म्हणजेच काय आलं 60 प्लस. इथं तुमच्या चुका होऊ शकतात, नीट लक्षात घ्या. ह्या सेक्शन लाईनच्या उजव्या साईडला RD वरती जातो म्हणजे निगेटिव्ह, ही निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन आहे, आणि RDची व्हॅल्यू असतानाच निगेटिव्ह आहे, म्हणजे RDची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये मी मुद्दाम टाकतो -3.75, मायनस काय झालं, प्लस झालं, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? 63.75 किलोन्यूटन एवढं येणार आहे. ठीक आहे, एवढं आलं. आता मी हे जे
व्हर्टिकल लाईन्स काढलेल्या आहेत. ह्या व्हर्टिकल लाईन्सनुसार आपण शिअर फोर्स डायग्राम काढूया. तर मी बेस लाईन काढतो. डीला किती व्हॅल्यू आलेली आहे? डीला व्हॅल्यू आलेली आहे 3.75. ओके, म्हणजे ही बेसलाईनच्या वरती 3.75. ओके, सीला तर काढता येणार नाही कारण तो फोर्सच नाही. बीला काय आली व्हॅल्यू? तर 3.75 आली, म्हणजे स्ट्रेट लाईन अशी आली. ह्याच्यामध्ये कुठलाच फोर्स नाही म्हणून असंच कॉन्स्टंट राहिलेलं. ठीक आहे. नंतर एला व्हॅल्यू किती आलेली आहे? एला व्हॅल्यू 63.75 आली, म्हणजे मी इथं घेतो 63.75. 60. आता यू डी एल असल्यामुळे मी काय करतो, हे असं जॉईन करतो, असं लिनियर जॉईन करतो. ठीक, म्हणजे असं तिरकं जॉईन करतो. अशा पद्धतीनं आपल्याला हा शिअर फोर्स डायग्राम आपल्याला इथं आलेली आहे. ॲक्च्युली इथं हे किती आहे? 63.75 इथं यायला पाहिजे, पण माझ्या लिहिण्यामुळं मी इथं दाखवलेलं आहे. अशी शिअर फोर्स डायग्राम ती तुम्हाला समजलं असेल. आता आपल्याला काय करायचं आहे? बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचे. बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायचे. सो बी एम ॲट डी. डीला हा फोर्स आहे, पण ह्याचं फोर्स जरी असला, हॉगिंग का सॅगिंग नंतरचे भाग आहे, पण ह्या डीला आपण जर कन्सिडर केला तर काय होतं आहे? तर परपेंडिक्युलर डिस्टन्स डीपासून डीचं किती आहे? 0. म्हणजे हा ॲक्च्युली काय होणार आहे? 0च येणार आहे. म्हणजे बेंडिंग मुवमेंट काय येणार आहे? 0 येणार आहे. ठीक आहे. सो बेंडिंग मुवमेंट ॲट सी याच्या वेळेस आपल्याला कपल कन्सिडर करावं लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कपल कन्सिडर करावं लागणार आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की बेंडिंग मुवमेंट ॲट सी कपल जेव्हा दिलेला असेल तेव्हा बेंडिंग मुवमेंट ॲट सी राईट. ओके, राईट साईडला एकदा बेंडिंग मुवमेंट घ्यायची आणि बेंडिंग मुवमेंट ॲट सी लेफ्ट साईडला पण बेंडिंग मुवमेंट घ्यायची आहे. बघा, जेव्हा असं कपल दिलेलं असेल तेव्हा बेंडिंग मुवमेंट ॲट राईट आणि लेफ्ट असं दोन्ही घ्यायचं. मग जर बेंडिंग मुवमेंट ॲट राईट घेतलं तर कुठला फोर्स आहे? तर हा फोर्स आहे. ठीक आहे, राईट साईडला. आणि त्याचं सीपासून परपेंडिक्युलर डिस्टन्स काय? -3.75. आणि हा काय करतो? सॅगिंग करतो, वरती ढकलतो. म्हणजेच बेंडिंग मुवमेंटच्या साइन कन्व्हेन्शननुसार पॉझिटिव्ह आलं. म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट सी राईट काय आलेलं? पॉझिटिव्ह आलेला आहे. तर तो फोर्स किती आहे? तर त्या फोर्सचं पॉझिटिव्ह येतो आहे, पण ह्याची व्हॅल्यू काय? निगेटिव्ह आहे. -3.75 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सी किती आहे? तर 2 मीटर आहे. मग हे आन्सर तुम्हाला इथं येणार आहे. तर ते किती येतं आहे पहा. तर ते ॲन्सर जे येतं आहे ते येतं आहे 7.5 -7.5 किलोन्यूटन मीटर. ओके, हे झालं बेंडिंग मुवमेंट ॲट सी राईट. कारण इथं कपल असल्यामुळे दोन्हीकडचं घ्यायचं आहे, राईट साईडला आणि लेफ्ट साईड. आता लेफ्ट साईडचं घेतलं तर हा कपल आपल्याला कन्सिडर करावा लागेल. हा कपल आणि हे घ्यावं लागेल. सो बेंडिंग मुवमेंट ॲट लेफ्ट. आता बघा, आपण जर इथं घेतलं लेफ्ट साईडला, सीच्या लेफ्ट साईडला, तर बघा जेव्हा सॅगिंग करत असतं तेव्हा ते काय होतं? अँटी क्लॉकवाईज होतं. म्हणजे हे पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. बघा, तर हे पॉझिटिव्ह घ्यावं लागेल 150. ओके, ह्याच्या लेफ्ट साईडला, सीच्या लेफ्ट साईडला हा कपल कन्सिडर करावा लागेल आणि हा लोड पण कन्सिडर करावा लागेल. आणि हे काय करतं आहे? हे पण सॅगिंगच करतं आहे. हे पण काय करतं आहे? सॅगिंग करतं आहे. हे सॅगिंग करतं म्हणजे पॉझिटिव्ह येणार आहे, पण ॲक्च्युली असताना ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. म्हणजे -3.75 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम सी 2. ओके, म्हणजे हेच 150 -7.5. ह्याचं जे उत्तर येईल ते किलोन्यूटन मीटरमध्ये येईल. किती येते पण? 142.5. 142.5. बघा, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. बेंडिंग मुवमेंट जेव्हा कपल दिलेला असेल तेव्हा राईटला आणि लेफ्टला घेतलेला आहे आपण. राईट साईडला फक्त एवढा फोर्स कन्सिडर केला आहे, लेफ्ट साईडला हा कपल आणि हे केलेलं आहे. जेव्हा आपण राईटकडनं लेफ्टकडं जातो आणि कपल अँटी क्लॉकवाईज असेल तर ते पॉझिटिव्ह घ्यायचं. जेव्हा राईटकडनं लेफ्टला जातो तेव्हा कपल जर अँटी क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. राईटकडनं लेफ्टला कपल जर क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घ्यायचं. हे लक्षात ठेवा. सो अशा पद्धतीने हे 2 व्हॅल्यू ह्या सीला आलेल्या आहेत. सो बेंडिंग मुवमेंट ॲट बी
बेंडिंग मोमेंट ॲट बी, बेंडिंग मोमेंट ॲट बी, बेंडिंग मोमेंट ॲट बी बघूया. तर बेंडिंग मोमेंट ॲट बी बघा, बीच्या ह्या साईडला हा कपल हा उजवीकडे जातो म्हणजे सॅगिंग करतो, असं अँटी क्लॉकवाईज जातो म्हणजे सॅगिंग करतो म्हणजे पॉझिटिव्ह, हा पण सॅगिंग करतो म्हणजे पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला बीच्या पॉईंटला घ्यायचं असलं, प्रत्येक पॉईंटला आपण कपल घेतो आहे, फक्त इथं दोनदा घेतलं राईटला आणि लेफ्टला कपल असल्यामुळं. तर बेंडिंग मुवमेंट ॲट बी काय येणार आहे, तर पहिल्यांदा हा घेऊया कपल, तो पॉझिटिव्ह येणार आहे 150, कारण आपण राईटकडनं लेफ्टकडे येतो बीचं मुवमेंट घेतो अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. हे सॅगिंग करतं आहे, हे सॅगिंग करतं आहे म्हणजेच पॉझिटिव्ह, पण ह्याच्या असताना व्हॅल्यू काय निगेटिव्ह आहे, -3.75 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम बी किती आलं 2 आणि 2 4. ही पण महत्त्वाची स्टेप आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ह्याचं उत्तर जे येते ते 135 किलोन्यूटन मीटर येते, 135 किलोन्यूटन मीटर येते. नेक्स्ट आपल्याला बेंडिंग मुवमेंट ॲट ए घ्यावं लागेल. इथं मी घेतो, इथं मी कन्सिडर करतो बेंडिंग मुवमेंट ॲट ए, इथं मी लिहितो, ह्याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितो आहे बेंडिंग मुवमेंट ॲट ए. बेंडिंग मुवमेंट ॲट ए मग काय येईल बघा, बेंडिंग मुवमेंट ॲट ए काय येईल, बेंडिंग मुवमेंट ॲट बी आलं कळलं, बीच्या राईट साईडला त्याच्या मुवमेंट घ्यायचे, कपल अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे पॉझिटिव्ह, आपण राईटकडनं लेफ्टकडे येतो कपल अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्यायचं, हे पण सॅगिंग करतं पण असताना त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम बी 4, 135 आलं. तर बेंडिंग मुवमेंट ॲट ए बघा, बेंडिंग मुवमेंट ॲट ए हा UDL आहे, हा काय करणार हॉगिंग करणार आहे, मग मायनस येणार आहे म्हणजेच -15 इंटू 4 आणि हे किती अंतरावर असणार आहे, ह्याच्या निम्म्या अंतरावर असणार आहे इंटू 4/2. ठीक आहे, त्याच्यानंतर हा कपल काय आहे, तर हा कपल आपण पाहतोय तर तो कपल काय असणार आहे अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे आणि हे काय करतं सॅगिंगच करतं आहे हे, म्हणजेच RD ह्याची व्हॅल्यू किती आलेली मायनस आलेली आहे, -3.75 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एच्यापासून परपेंडिक्युलर किती आहे 4 आणि 2 6 8. हे तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्हाला ह्याचा आन्सर 0 येते, ह्याचा आन्सर 0 येते. मग मी आता काय करतो की इथं एक बेसलाईन काढतो, ही बेसलाईन काढलेली आहे. आता बेंडिंग मुवमेंट ॲट डी किती आलेलं आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट डी 0 आलेलं आहे. बेंडिंग मुवमेंट ॲट सी दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत, -7.5 म्हणजे बेंडिंग मुवमेंट ॲट सी दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत, मायनस ही आलेली आहे 3.75 मायनस आलेली आहे आणि दुसरी प्लस आलेली 142.5, इथं 142.5 अशा दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत. नेक्स्ट बेंडिंग मुवमेंट ॲट बी किती आलेली आहे 135 म्हणजे इकडं खाली आलेले आहे, प्लस आलेली आहे 135. ओके 135. आणि नेक्स्ट बेंडिंग मुवमेंट ॲट ए 0 आलेलं आहे, बेंडिंग मुवमेंट ॲट ए 0 आलेलं आहे. आता बघा इथून इथपर्यंत UDL आहे, इथून इथपर्यंत UDL आहे म्हणजे हा कसा कर्व येणार आहे, असा पॅराबोलिक येणार. हा कर्व कसा येणार आहे, पॅराबोलिक कर्व येणार आहे. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत असा जो आहे तो लिनियर कर्व येणार आहे, कारण लोड नाही. हा कसा येणार आहे, हा लिनियर येणार. ठीक आहे, लिनियर येणार. नंतर ह्याच्या दोन व्हॅल्यू असल्यामुळे ते स्ट्रेट लाईन येणार आहे, अशी स्ट्रेट लाईन येणार आहे आणि इथं ह्याच्यामध्ये असं जोडलं जाणार म्हणजे हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपल्याला काढायची आहे आणि हे बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुम्ही काढा जर कपलचे प्रॉब्लेम आले तर. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कपलचे प्रॉब्लेम सॉल्व करता तेव्हा तुम्हाला ते ॲन्सर येऊन जाईल. तर आज आपण इथंच थांबतो आहोत.